आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतच्या सचिन चव्हाण यांची सांगली जिल्हा TDF उपाध्यक्षपदी निवड। नेतृत्व गुण, संघटन कौशल्य व शिक्षकांच्या प्रश्नांची जाण ठरली निवडीची जमेची बाजू। जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव। जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक श्री सचिन सिद्धराया चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सांगली जिल्हा TDFच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीमुळे जत तालुक्याच्या शैक्षणिक व शिक्षक संघटनात्मक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। श्री सचिन चव्हाण यांच्यामध्ये असलेली प्रभावी नेतृत्व गुण, उत्कृष्ट संघटन कौशल्य, शिक्षकांच्या विविध प्रश्नांविषयी असणारी जाणीव, अभ्यासू वृत्ती आणि संघटनेप्रती असणारा आदरभाव या गुणांचा विचार करून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठावर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शिक्षक संघटना अधिक सक्षम करण्यासाठी चव्हाण सर सातत्याने कार्यरत राहिले आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत सांगली जिल्हा TDFच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थक व सहकारी शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य TDFचे अध्यक्ष माननीय श्री JK थोरात यांच्या हस्ते श्री सचिन चव्हाण सर यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। श्री सचिन चव्हाण यांच्या निवडीबद्दल सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सहकारी व मित्रपरिवाराकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। नवीन जबाबदारीबद्दल श्री सचिन चव्हाण सर यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।